एका तरुणाची एका सुंदर तरुणीबरोबर मैत्री होते। आता मैत्री झाल्यानंतर या दोघांची चांगली ओळख वाढलेली असते। हे दोघ जण एकमेकांना नंबर सुद्धा शेअर करतात। मग नंबर शेअर केला की यांची चॅटिंग सुद्धा वाढत जाते। मग चॅटिंग वाढल्यानंतर या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं की हे दोघ जण एकमेकांना भेटायचं सुद्धा ठरवतात। सुरुवातीला ती तरुणी नाही नाही म्हणते, पण शेवटी मात्र भेटण्याला सुद्धा तयार होते आणि सांगते की तू एका हॉटेलमध्ये एक लॉजमध्ये एक चांगली रूम बुक कर आणि त्या रूममध्ये मी येते। ठरल्याप्रमाणे तो तरुण जो आहे तो अगदी तिच्यासाठी रूम बुक करतो आणि रूम बुक केल्यानंतर त्या तरुणीला भेटण्यासाठी बोलवतो। ती तरुणी सुद्धा त्या ठिकाणी येते आणि ते एकमेकांसोबत सगळं काही करण्यासाठी तयार असतात। ती जी तरुणी आहे त्या तरुणाला त्याचे कपडे काढण्याला सांगते आणि स्वतःसुद्धा एक एक कपडा शरीरावरून काढायला सुरुवात करते। पण घडतं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, ह्या पण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याची। पुण्यामधील जो खराडी परिसर आहे त्या परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि त्याच परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे 37 वर्षाचा। 37 वर्षाचा तरुण हा सोशल मीडिया वापरत होता आणि सोशल मीडिया वापरत असताना त्याच्या हातामध्ये एक ॲप येतं आणि त्या ॲपचं नाव असतं सिकिंग ॲडव्हेंचर। सिकिंग ॲडव्हेंचर नावाचं जे डेटिंग ॲप आहे त्या ॲपवर तो रजिस्ट्रेशन करतो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या तरुणी यांच्यासोबत ओळख करू लागतो। आता त्यानं त्याची प्रोफाईल त्या ठिकाणी टाकलेली असते। याच माध्यमातून त्याच्यासोबत एका सुंदर तरुणीची ओळख होते। आता ओळख झाल्यानंतर हे दोघं जण एकमेकांना मोबाईल नंबर शेअर करतात। कधी इंस्टाग्रामच्या माध्यमातून, कधी फेसबुकच्या माध्यमातून, तर कधी टेलिग्रामच्या माध्यमातून हे दोघं जण एकमेकांना बोलू लागले। कॉलवर सुद्धा बोलू लागले कारण की यांनी नंबर एकमेकांना शेअर केलेले होते। बघता बघता यांच्यामध्ये अगदी घट्ट मैत्री होते आणि दोघंही एकमेकांना भेटण्यासाठी तरसत असतात। आता तो तरुण आहे त्या तरुणीला सांगतो की मला तुला भेटायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे। ती तरुणीसुद्धा सुरुवातीला नकार देते आणि मग एक दिवस हे भेटायचं ठरवतातच कारण की तो तरुण त्या तरुणीला भेटण्याचा आग्रह करत होता। मग हे ठरल्याप्रमाणे ती तरुणी त्याला सांगते की तू काय कर, एका ठिकाणी अशी एका चांगल्या लॉजमध्ये एक रूम बुक कर, त्या ठिकाणी आपण निवांत भेटू आणि सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणीच भेटल्यानंतर करू। कारण की काही दिवसांपासून त्यांचं बोलणं चालणं अगदी प्रेमानं सुरू झालेलं होतं। आता मुलगासुद्धा उत्साहात होता, त्याला चांगला आनंद झाला। ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी एक चांगली रूमसुद्धा बुक केली आणि एकदम तयारीमध्ये तो त्या तरुणीची वाट पाहू लागला। आता ठरल्याप्रमाणे ती तरुणीसुद्धा त्या ठिकाणी आली। दोघंही सगळं काय करण्यासाठी तयार होते। त्या तरुणीनं त्या तरुणाला कपडे काढण्यासुद्धा सांगितलं आणि तिनंसुद्धा शरीरावरचे एक एक कपडे काढायला सुरुवात केली। आता यांनी सगळं काय करायला सुरुवात करणारच होते की तेवढ्यातच त्यांच्या रूमचं दार वाजतं आणि ती तरुणी पळत पळत जाऊन दार उघडते आणि दार उघडल्यानंतर आतमध्ये 2 अजून पुरुष येतात, 2 अजून तरुण येतात। आता दोघं जण आतमध्ये आल्यानंतर त्या रूममध्ये आता तो एक तरुण होता, त्याची गर्लफ्रेंड होती आणि त्या तरुणीचे अजून 2 मित्र होते। मात्र जे ते तरुण होते त्यांच्याकडं धारदार शस्त्रसुद्धा होते आणि त्यांनी ते शस्त्र तो जो तरुण होता त्याच्या गळ्याला लावले आणि सांगितलं की तुझ्या मोबाईलमध्ये जेवढी काही रक्कम आहे तुझ्या अकाउंटला ती तात्काळ आमच्या अकाउंटला ट्रान्सफर कर, नाहीतर तू जे काही आत्ता करत होता त्याचे सगळे आम्ही शूटिंग काढली आहे, व्हिडिओ काढला आहे आणि तू हिच्यासोबत नेमकं काय करत होता, हिच्यासोबत जबरदस्ती करत होता असं सांगून तुझ्यावरच पोलीस केस करू, असं धमकावून त्या तरुणाला हाणमार करून त्याच्या अकाउंटमध्ये असणारे 20,000 रुपये यांनी तात्काळ ट्रान्सफर करून घेतले आणि त्या तरुणाला चांगलंच भोगळं केलं, बेदम मारहाण केली आणि त्या ठिकाणाहून त्या तरुणीनं कपडे घातले आणि लगेचच त्या ठिकाणाहून पसार झाले आणि पसार असे झाले की त्यांनी बाहेरून लॉक लावून त्या ठिकाणाहून निघून गेले। आता या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती। काय करावं काय नाही समजत नव्हतं, फक्त त्याला होत होता
तो म्हणजे पश्चाताप, की आपण कशालाच या तरुणीच्या नादाला लागलो, कशालाच त्या डेटिंग ॲपचा वापर केला आणि कोणत्याच भानगडीत फसलो. पण तरीसुद्धा त्यानं कपडे वगैरे सगळ्या गोष्टी घातल्या आणि तात्काळ तो गेला चंदननगरच्या पोलीस स्टेशनमध्ये. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी सुद्धा संपूर्ण तक्रार गांभीर्यानं नोंदवून घेतली आहे, दाखल करून घेतली आहे आणि पोलीस ती जी तरुणी होती तिचा शोध घेत आहेत. पण ती तरुणी सध्या फरार असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळं या घटनेवरून आपल्या या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्याला कळते की समाजामध्ये कशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं फसवलं जातं. अनेक तरुणी यामध्ये फसवणूक करतात. त्यामध्ये तरुणींची सुद्धा फसवणूक काही पुरुष काही तरुण करत असतात. फसवणुकीचे प्रकार दोन्हीही बाजूनं वाढत चाललेले आहेत. त्यामुळं कुठंतरी समाज जीवनामध्ये जगत असताना जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर करत असताना गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक केला पाहिजे. विनाकारण कोणाच्या नादी लागलं नाही पाहिजे. कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर त्याची सगळी प्रोफाईल बघितली पाहिजे की तो खरंच आपल्या ओळखीचा आहे का. अनोळखी माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट किंवा अनोळखी माणसाशी जास्त बोलणं टाळलं पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीनं आपलीसुद्धा फसवणूक होणार नाही. आता या अशा ज्या घटना आहेत त्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. पण या ज्या तरुणाने याच्यासोबत जे घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.